बर नाही देत तर हा तू ग चिडू नग आणि सकाळ धरण काय बी खाल्लं नाही चल काहीतरी खाऊन घे सगळं खावा तुमचं अरे काय चाललं हाय मला तर काय बी समजना झालं काय झालं ना समजाय काय झालं म्हणजे गंगी कशी बोलत होती बघितलं ना ग तिचं तरी काय चूक आहे म्हणा तर बाळू बद्दल ती असा विचार करत असेल असं वाटलं नव्हतं मला तू सोडलं तर समधी असाच विचार करतात बाळ्याबद्दल कोणी बी नाही करत हा तू काय बी बोलू नका तुला ठाव नसेल मला ठाव आहे गावात बघतोच आहे की मी समधी असंच काहीतरी बोलतात त्याच्याबद्दल बाहेरची काय बोलत्यात त्याचा मला फरक नाही पडत पण तुम्ही गंगी असं बोलता तेव्हा लई वाईट वाटतं बघा आम्हाला काय हाऊस आहे का त्याच्याशी असं बोलायची तो तसा वागतो म्हणून बोलतो काय वागला की हो सारखं त्याच्या वागण्याबद्दल का बोलत असता तुम्ही ऐका तुला सांगाय निघालं तर टांगायला लागली तू हा? त्याची काळजी वाटती म्हणून बोलतो आहे ना वय मग बोला की असं काय वागला की हो कधी कुणाला त्रास दिला का कधी कुणाचं नुकसान केलं त्रास दिला नाही त्यानं मग लोक काय खुळे आहेत का त्याची तक्रार घेऊन दारात येत होते येत होते आता येतात का गाढव एक दिस पळालं म्हणून त्याचा घोडा होत नसतो गाढवच राहत ते तसं 4 दिवस शाण्यागत वागलं ना म्हणून शहाणा होत नसतं कोणी जाऊ द्या तुमच्या संग बोलण्यात काय अर्थच नाही तुम्ही त्याच नजरेने त्याला बघता म्हणल्यावर तुमच्याशी बोलून तरी काय उपयोग आहे बर माझं झालं गंगीचं काय काय म्हणली ऐकलं ना व बिन लग्नच ठेवीन पोरीला पण बाळायला द्यायची नाही म्हणू दे म्या माझ्या बाळूसाठी दुसरी पोरगी बघत बघ बघ हा आमाच तुम्ही सांग तुझी सख्खी पोरगी दे ना बाहेरचं कोण देणार कोणीतरी असेलच की तुम्ही नका काळजी करू म्या बघती हे बघ म्या काय वैरी ना त्याचं लगीन झालं तो सुधारला तर चांगलंच आहे की पर त्या पोरीचं वाटोळ वाया ना काय वाटोळ व्हायत नाही सत्य सगळं लगीन झालं असतं बरं झालं असतं. तर आता नशिबातच नाही म्हणल्यावर आपण तरी काय करणार पण जावई बापूंनी आपला विचार केला होता आपला विचार केला का त्यांच्या मनात अजून काय आहे सांगता यायचं नाही ए तू बी बाळागत बोलायला लागला काय हा? दाजी आहे तुझं त्यांच्याबद्दल बोलताना 10 विचार करीत जा तसं नाही गंगूताईपासून लपून चाललं आहे म्हणून म्हणलं बरं राहू द्या पांडुरंगाच्या मनात काहीतरी वेगळं असेल आता गंगीला तिची पोर आपल्याला नाही द्यायची त्याला आपण तरी काय करणार होय, मी आल्यावर समजी शांत होत्यात तुझ्याबद्दलच बोलत होतो कुठे गेला होता इथंच होत हो इथं म्हणजे अगं इथं म्हणजे इथं आम्ही काय बोलत होतो ते ऐकलंच होय तू होय खेळ की आया
विचार की तिला. तुझी आई म्हणजे एकदा बोलायला लागली कुणाच्या बाला बी ऐकत नाही, आणि एकदा का गप झाली की एक सबूत बी बोलत नाही बघ. अगं पोरगी काहीतरी विचारती आणि तुला ऐकाय येत नाही वय. येतय की समजा ऐकू येतय आणि समजा समजत बी हाय. गंगे आता पुण्याला नग सुरू करूस. सुरू म्या केलं का तुम्ही? अगं आता संपला हाय नव समज, मग गपस. संपलं नाही, म्या संपवलं. आज जे काय असेल ते, पण आता ठरलं आहे नव की पुण्याला हा विषय काढायचा नाही म्हणून. कांचा विषय? तू गप ग. मोठी माणसं बोलत असताना मध्ये बोलायचं नाही, सांगितलं आहे ना व. का असं का? तिला बी सांग की, कळू दे, सांग समद्यासनी. मला काही गरज नाही. हा अशी कशी गरज नाही? हा तिला बी कळायला पाहिजे की आम्ही कशी तिची वाट लावतोय ते. एवढं बोलता आहेस हा, तर विषय काढायच्या आधी विचार करता येत नाही वय. हे बघ तुझ्या घरच्यांचा विचार केला आम्ही, नाही तर आमचं काही नडलं नाही बघ. मला काही समजत नाही वय. घरच्यांचा विचार म्हण. का विचार केला नाही वय? तुम्ही माझ्या तोंडाला लागू नका. मेंढ्या घ्या आणि जावा तिकडं. वय का आता स्वतः आल्यावर कसं माझ्या तोंडाला लागू नका म्हण. तुमचं काय चाललं आहे मला समजेल का? अगं तुझं लगीन बाळासोबत लावून द्यायचा विचार होता आमचा. काय? होय. सत्य, तू यांचं काय बी ऐकू नग. पण बाळू मामांसंग माझं लगीन? असं काय बी होणार नाही. हे मस्त म्हणतील, पण म्या तयार व्हाय पाहिजे का न ग? बाळू संगत तुझं लगीन नाही होऊ द्यायची म्या. तू नग काळजी करू. अरे एवढं घाबरायला काय झालं? अरे मी काय बी ऐकलं नाही. बरं आता सांगा मला, तुम्ही काय बोलत होता? काय नाही. आय आता मी शेवटची विचारतो आहे, माझ्यापासून काय लपवत आहे? ए धमकी देतो काय? हा नाही सांगत जा, काय करायचं ते कर. आय बा काय मला सांगणार नाही, आणि तू बी सांगणार नाहीस का मला? अरे तुझ्यासाठी पोरगी बघितली होती, पर गंगीने सांगितलं का ते लगीन काही जुळायचं नाही. म्हणजे माझ्या लग्नाच्या दिवशी अजून सुरूच आहे म्हणा की. मी सांगितलं आहे मला लगीन करायचं नाही म्हणून, तर मी माझं काय ऐकत नाही तुम्ही. आणि तुम्हीच म्हणताय ना व का दुसऱ्याला त्रास देऊ नका म्हणून, आणि मलाच तुम्ही त्रास देत नाहीसा. बर नाही देत तर हा तू उगा चिडू नग. आणि सकाळ धरण काय बी खाल्लं नाही. चल काहीतरी खाऊन घे. सगळं खावा तुमचं. अरे भीमा बघितलं ना वा, बाळूचं नाक कसं लाल बुंद झालं आहे. नाही माझं नाक लाल नाही मग. असं वय, मग आता का बरं लाल झालं आहे? हा सांग की, अरे सांग की. बघ काय केलं आहे जेवायला? पंच पक्वान आहेत, वाडा माल कसनी दमून आला आहे. हाय का आता तुम्ही कशा पैसे सुरू होताय? चल बाळू. हा जावा. जरा बोलायला लागलं का पदरात घेते याला. मग बोलायचं कशा बाई? तर तू आम्हाला शिकवणार का काय बोलायचं आणि काय नाही ते? हा
बाळू चल की बाबा. कशा पायी बोलतो हाय? अन तू मस्त निबी त्याला बोलल्या बिगर करमत नाही वय. चल. बाळाचं लगीन झालं असतं तर बरं झालं असतं, सुधारला तरी असतं. होईल तर होईल. त्याचं लगीन होत नाही, कोण पोरगी देणार आहे त्याला? त्याच्या नशिबात असेल ते होईल की. या काय म्हणतो त्याच राहू दे. हिमा, तुझं लगीन आधी करून मोकळं होऊ आपण. हा, का मी काय केलं हाय? माझं ना ग, आधी बाळूतच करूया. सरस्वती, सरस्वती, आले आले. कधी आला तर तुम्ही? हे बघ आताच येतोय की. मी तुम्हाला म्हणाले होते ना, महादेवांना अखंड अभिषेक करणार आहे. तुम्ही गेल्यापासून तुम्ही येईपर्यंत अहो तेच करत होते मी. बर, कसा झाला प्रवास? सरस्वती, खूप समाधान मिळालं बघ. चला, महादेवाची कृपाच झाली म्हणायची. ओके. मुलगी पाहिली कशी आहे? नाही पाहता आली, पण मी सिद्धरमयाच्या घरी गेलो होतो. तिथे गेल्यावर मला समजलं की त्यांचे बंधू आणि ते एकत्र राहतच नाहीत. त्यांच्यात काही वाद आहेत. अय्यो, म्हणजे तुम्ही सिद्धरमयांच्या भावाला भेटलाच नाहीत? हो, त्यांची भेट घेता नाही आली बघ. अहो, आता त्यांच्याबद्दल माहिती कशी मिळणार? म्हणजे सिद्धरमयांचं नाव ऐकून आपण लग्नाला तयार झालो. आता त्यांनी जर अशी जबाबदारी झटकली तर आपण कोणावर विश्वास ठेवायचा हो? मलाही सुरुवातीस तसंच वाटलं, म्हणून मी आपल्या केशवला त्यांच्या घरी पाठवलं. तर त्यास त्यांनी जेवण दिलं. नुसतं जेवणच नाही, तर ज्यात जेवण दिलं ते सोन्याचं ताट वाटी त्याला भेट म्हणून दिलं की त्यांनी. अहो, अहो, काय सांगताय काय? होय. म्हणजे सोन्याचं ताट? म्हणजे हे लोक आपल्यापेक्षाही मोठे आहेत, अगदी सिद्धरमयांपेक्षाही. अहो, आपण तर साधं जेवणाचं ताट तरी देऊ का? आणि यांनी तर सोन्याचं ताट दिलं. म्हणजे खूपच प्रतिष्ठित आहेत. तुम्ही त्यांची भेट का नाही घेतलीत? असं न सांगता जाणं मला चुकीचं वाटलं बघ. म्हणून मी केशवला उद्याच त्यांच्या घरी निमंत्रण घेऊन पाठवतो आणि सगळ्यांना इथेच बोलावून घेतो बघ. चालेल, हे अगदी उत्तम राहील. म्हणजे कसं, समोरासमोर बोलणी करता येतील. आणि सगळ्या घरच्यांना यायला सांगा, अगदी मुलीला सुद्धा. उद्याच निमंत्रण घेऊन पाठवतो बघ. चालेल. इंद्री, बरे झाले आपण शेठजींना सगळं खरं सांगितलं ते. नाहीतर आपल्या अंगलट आले असते सगळे. अयो पण वैजयंता, मला एक प्रश्न पडला बघ. अय्यो, हा मल्लप्पा एकदम लक्ष्मण पानपर्यंत कसं काय पोचला? त्याला काय कुठल्या तरी कळलं असं त्याच्या पोराचं लगीन करायचं आहे, गेलं तोंड घेऊन. अय्यो, कोणीही सांगू दे रे बाबा आता त्या, पण एवढ्या मोठ्या माणसापर्यंत जायचं हे मल्लप्पाला कसं काय वाटलं? आणि तीही अशी परिस्थिती असताना. अय्य, इंद्री, मला तर वाटते हे त्यांनी ठरवून तर केलं नसेल ना. आपल्या गळ्यात पाडायचा विचार असेल त्यांचा. ना काढूक माहिती. अय्य,
तू काय माहिती काढणार रे पोपटा? हेच का कुठून कळलं काय समज काढतो. अरे ते सगळं मल्लप्पाकडूनच समजणार, त्याला जाऊन विचारणार. मी काही बोलू का? तुला काही विषय माहिती आहे? नाही, पण तुमच्या बोलण्यावरून मला असं जाणवतंय की मल्लप्पा भाऊजी शेटजींपर्यंत कसे पोहोचले हे जाणणं गरजेचं आहे का? अरे आहे आहे आहे, कारण हे डोकी मल्लप्पाचे नाही. त्याच्या मागे जो कोणी आहे ते एकदा समजले तर बाकीच्या गोष्टी सोप्या होतील. सुभद्रा. हो पण आपण तर आपलं काम केलं आहे ना. आता काय ते लगीन होणार तर नाहीच. मग आता आपण कशाला विचार करायचा? नाही तर त्या कधीही काहीही घडू शकतं. आपलं काम आपण केलं म्हणजे सगळं झालं असं होत नाही. प्रत्येक गोष्टीच्या मुळाशी जायला लागतं. मुळाशी. याच्या मुळाशी कोण आहे? बाळू. बाळूकडे जायचं आहे मला खेळायला. गुंडप्पा, झाले तुझे पुन्हा सुरू? तुमचे बोलणे ऐकून मला तर फार कंटाळा आला आहे. तात्या चल आपण बाळूकडे जाऊया. काही गरज नाही, शांत बस इथेच. सारखे सारखे काय बाहेर असते तुझे? या. मंगळू बी गेला. समधे जात्याल पण म्या नाही जायचो. देवी आहे, म्या तुला हित आणल्या बिगर गप बसायचो नाही. म्या तुझी वाट बघतो हाय देवी आहे. तू ये, तू लवकर ये देवी आहे, लवकर ये. मंगळू ये, मंगळू ये. नाही ये, ये घाबरू नका. ये ये, घाबरू नको. मी काय बी करायचो नाहीये. चूक झाली पर तुला समजलं ना. मग आता नाही ना जाणार मला सोडून. आपल्या देवी आईला सोडून नाही ना जायचं आता. नाही आता नाही. आरले करा, देवी आई येणार आहे. कुठं बी जायचं नाही, भलं होईल. अहो देवाप्पा, हा? पण मला एक समजत नाही काय का देवी आईसाठी आपण एवढं समज करतो आहे पण देवी आई येत कमून नाही. हे समजत नाही बघ. अरे आता गावात येऊन बी आपल्याकडे आली नाही. मला ओळखलं बी नाही तिनं. आणि म्या देवी आईकडे जातो म्हणलं तर ते बाळ्याड बाळामध्ये. बाप्पा त्या बाळाचंच काहीतरी करायला पाहिजे. अरे पण काय करायचं? तुला त्याच्या अंगावर सोडला तर घाबरून माघारी आला असतो. मग तुम्हाच नीट जड जात आहे तर माझं काय करील? अरे पण म्या होतो ना का तुझ्या माग. मग कशा पायी घाबरायचं? हो होता की तुम्ही. नाही आणि त्यानं काय केलं तुम्ही तुमच्या सावटाच्या डोळ्यानं बघितलंच की. तो बाळू साधा सुद्धा नाही. त्याच्याकडं काहीतरी ताकद आहे. मंगळू मला तरी वाटत आहे का त्यो अवतार आहे. त्या बाळ्याचा बंदोबस्त केल्या बिगर आपल्याला देवी आई काही भेटायची नाही बघ. मग काय करायचं सांगा.
ते समजणं झालंय बघ. देवी आईला हात आणल्या बिगर काही करता येईना आणि त्यो बाळ्या हाय तवर देवी आई काही हात येईना. त्या बाळ्याचा काहीतरी बंदोबस्त करायला पाहिजे आणि त्यासाठी गावातल्या कोणाची तरी मदत घ्यायला पाहिजे. अहो कोणाची मदत घ्यायची? गावात कोणी बी येणार नाही आपल्या बाजूनं. म्हणजे आपला पैलवान हरला आहे ना तेव्हापासून समजे नाराज आहेत. त्या बाळातच कौतिक चाललाय. बाळू 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 त्या बाळ्यापायी जगणं अवघड झालं आहे. म्या त्याला असा सोडायचो नाही. देवी आईच्या वाटत गेलात तर म्या सोडत नाही तुला.